श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे हे मला काहीच माहिती नाही, बट सध्या माझ्यामध्ये खूप असा फॅशन क्रिएटर घुसलेला आहे. तर आज मी तुमच्यासोबत असंच काहीतरी शेअर करणार आहे. तर आता जस्ट मी पिंटरेस्टवर हा वाला आउटफिट बघितला, तर म्हणतो लेट्स गेट ट्राय गाईज. तर आपण याला ट्राय करून बघू. तर तसं त्या टाईपचं शर्ट पण आहे माझ्याकडे आणि त्या टाईपचं स्कर्ट सुद्धा आहे माझ्याकडे. सो व्हाय नॉट. तर आत्ता मी हे वालं जे इथं तुम्हाला जो PIP केलेलं आहे ते फोटो दिसत तो आज मी ट्राय करणार आहे. आणि माझ्या ज्या वॉर्डरोबमध्ये तसं शर्ट आहे, आय डोंट नो कसं काय, आणि त्यामुळेच मला वाटलं की आपण आता हे ट्राय करू शकतो. असं मिंत्रा मिशो वगैरेवरतून काही कुठलं आउटफिट मागवलेलं नाही आहे. येस, शर्ट मागवलेलं वाटतं, बट आता हे मी ट्राय करणार आहे. बघू माझे सस्ते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे सस्ते फॅशन स्किल दाखवणार आहे. सो लेट्स गेट ट्राय. सो लेट्स गेट स्टार्ट. तर आता आपण मी हा आउटफिट वाव, बट तुम्हाला इथून माझा फुल आउटफिटच दिसत नाही गाईज. तर ह्या आउटफिटचा फायनल फोटो इथे लावतीये. एकदम सेम आहे, फक्त व्हाईट कलरचा चष्मा नाही आहे, बाकी सगळं ऑलमोस्ट सेम केलेलं आहे. बॅग कोणती पण चालते, शर्ट पण सेम आहे, स्कर्ट पण सेम आहे, आणि इयरिंग्स तसे शेलचे आहे, बट आय डोंट नो ते मॅच होत आहे की नाही. मी तुम्हाला अजून याच्यावरती माझ्याकडे अजून 2 इयरिंगचं ऑप्शन आहे, ते मी दाखवतो. हे एक, तर हे सेकंड वाले इयरिंग्स याच्यावरती चांगले वाटत आहे, म्हणजे कॅमेऱ्यापेक्षा आरशामध्ये एकदम चांगला लुक येतो याने माझ्या फेसवरती. आणि हे तिसरे हे वाले पुकीवाले इयरिंग्स, हे तर मी या शर्टवरती कायमच घालत होते, बट हे सुद्धा मला याच्यावरती चांगलंच वाटतं. आणि इथे जे तुम्हाला फोटो दिसत आहेत त्यामध्ये त्या मुलीने हे शेलवालेच घातलेले, फक्त तिचा हा शेल डायरेक्ट इथे, तर माझे जरा थोडेसे लॉंग आहे, बट हे पण चांगले वाटतात, सगळेच चांगले वाटतात. आता आपण सेकंड लुक करू. सो गाईज, त्याच आउटफिटवर हा शर्ट फक्त मी एक कव्हरअप म्हणून घेतला आहे, आणि हे वाले इयरिंग्स, हे पण लुक चांगलं वाटतं. बट मी माझा कॅमेरा किती काही लावून दिला तर मग तुम्हाला माझा फुल लुकच दिसत नाही. बट खाली मी हे स्कर्ट घातलं जे या अगोदर मी खूप वेळा घातलेलं आहे, बट हे असं पण चांगलं वाटते, असं एकदम कोझी कोझी वाटते. आता थर्ड जो लुक करणार आहे तो माझ्या मीच ठरलेला आहे, मला फक्त जस्ट करून बघायचं आहे. भविष्यात जर मी कुठे अशी एकदम चांगल्या ठिकाणी फिरायला गेले तर तिथे मी तो करू शकते, पण तोपर्यंत ते टॉप टिकलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत ते टॉप मी इतकं वापरलं की त्यांचे फार वांदे लागले. तर हे वाला टॉप मी या अगोदर पण खूप वेळा घातलेले, आता त्याला जरासं प्रेस नाही केली, जरासं गोळा झालेले, बट हे या आउटफिटवर सुद्धा चांगलं वाटतंय. आणि याच्या स्लीव्स एकदम लॉंग असल्यामुळे हे जरा कोरियन वाईब येते याच्यामध्ये. आणि हे इयरिंग्स पण याच्या चांगले वाटते, आणि ओव्हरऑल हा लुक चांगला वाटते. आता समोरच इथे माझ्या मिरर आहे, तर हे असं चांगलं वाटते, एकदम असं स्टाईलिश वाटते. बट एक सिरियसली एक सांगू, हे असेवाले कपडे घालून मला माहीत नाही मी कधी बाहेर जाईल गेली. मला एवढा कॉन्फिडन्स नाही, आत्ता तर घरात घालायचा कॉन्फिडन्स आला आहे, म्हणजे जरा व्हिडिओमध्ये. नाही तर मी हे असे कपडे खुदच घालत नाही, बट एक दिवस असा आणून ना, ऐसा आणूंगी ना, सदा सारा फैशन क्रिएटर में मेरे खत्म. एक दिन ऐसा आणूंगी, ऐसा लाएगी जिस दिन में मेरा फैशन सेंस को एकदम चेंज कर डालेगी, एकदम से वक्त बदल दूंगी, एकदम से मेरा फैशन भी चेंज कर दूंगी. ये देखो. आणि तसं हे टॉप खूप जुनं आहे, आय थिंक 3-4 वर्षांपूर्वीचं आहे, बट हे इतकं चांगलं का वाटतंय मला हेच कळत नाही. कारण मी याला खूप वापरलंय. जस्ट गाईस शालीमारवरून 100 ते 150 रुपयाचं हे टॉप आहे, बट एवढं सुंदर वाटते हे याच्यावरती. ओ माय गॉड, उश, मेरा खिसा बाहर आ रहा है. येस, या स्कर्टला इथे 2 खिसे पण आहे, आणि हे असं आणि हे असं भारी वाटते हे. ॲक्च्युली मला या स्कर्टवर हे टी शर्ट नाही, शर्ट टॉप काहीतरी खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं, बट तुमच्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी ट्राय केलं, आणि हे भरपूर चांगले वाटते. लवकरच मी कुठेतरी घालून, मला एकदम अशी कोरियन मुलगी वाटते, जी अशी त्या अशी अशी करत असते ती. मला नाही वाटत केलं. आता आपण नेक्स्ट आउटफिट करू. गाईज, आय डोंट नो मी या व्हिडिओ स्टार्टिंगला तुमच्यासोबत काय बोलली, आउटफिट स्टायलिंग बोलली की रिक्रिएशन बोलली, आय डोंट नो, बट मी हा वेगळाच आउटफिट आज काढला. म्हणजे मागचे 3 ते 4 टॉप चेंज केले, पण मी स्कर्ट मात्र चेंज नाही केले अजून. बट आता हा दुसरा अजून एक टॉप घातलाय त्याच्यावरती. हा टॉप असा इतकं स्लीव्ज नाही आला असे, पण बट टॅनिंग झाली, नो. जर पुण्यात जर फॅशन चेंज करत असेल तर असं हे कव्हरअपसाठी, हे बाय द वे हे टी शर्ट आम्ही घरी प्रिंट केलं आहे गाईज. याचा व्हिडिओ खूप अगोदर मी यूट्यूबवर टाकलेला आहे, तर तुम्ही बघा.
बट हे असं याच्यावरती चांगलं वाटते. म्हणजे एवढं वाईट तर नाही फॅशन सेन्स माझा, बट ठीक आहे, हे असं चांगलं वाटतंय. स्टाइल में रहने का, स्टाइल में रहने का. आणि हे शर्ट असं वेअर करून फक्त जस्ट कव्हरअपसाठी हे सुद्धा चांगलंच वाटते असं. आता माहीत नाही हा व्हिडिओ पुढे काय बनतो आणि मी याच्यामध्ये काय करते, फॅशन सेन्स करते, माझा फॅशन सेन्स दाखवते की दुसऱ्यांचा फॅशन सेन्स मी कॉपी करते, मला काहीच माहीत नाही. बट आता मी नेक्स्ट आउटफिट घालते, तर ते हे सगळे आउटफिट माझ्या भरपूर दिवसापासून डोक्यात होते की हे मी रिक्रिएट करेल, कुठेतरी बाहेर फिरायला जाईल, मग तिथे जाऊन हे आउटफिट घालेल किंवा तिथे जाऊन हे आउटफिट घालेल, असं काहीतरी करेल, बाहेर जाईल पण मी आउटफिट घालेल. बट मी कुठे गेले नाही ना ते आउटफिट घातले. मग म्हटलं आज व्हिडिओमध्ये दाखवून देते. आता मी दुसरं आउटफिट घालते आहे जो माझ्या डोक्यात आहे. आता मी इतकं फॅशन सेन्स म्हणण्यासारखं इतकं काही चांगलं केलं नाही आहे, बट आता माझं हे वाला टॉप तुम्ही या अगोदर मी भरपूर वेळा बघितलं असेल, ते मी फक्त ह्या स्कर्टवर घातलं. आय डोंट नो हे स्कर्ट चांगलं आहे की माझा चेहरा चांगला आहे. खुद की तारीफ. तर हे स्कर्टवर हे टॉप चांगलं वाटते की काय मला कळत नाही कुठे नेमकं काय होते, बट हे खूप चांगलं वाटते गाईज. आत्तापर्यंत जितके पण टॉप घातले त्यामध्ये मी सगळ्यांवरती हे सेम स्कर्ट वेअर केलं आहे. बट हे सगळं त्याच्यात चांगलंच वाटते आणि मला अजूनच तुम्हाला स्कर्ट दाखवायचं आहे, बट त्याचा नंबरच येत नाही. बट एनिवे हे वाला टॉपवर सुद्धा हे स्कर्ट खूप चांगलं वाटते. आता जस्ट माझ्यासमोर असा एकदम मिरर आहे आणि त्याच्यावर मध्ये सुद्धा हे खूप चांगलं वाटते गाईज. आणि हे टॉप फक्त व्हिडिओसाठी घातलं, त्याच्यामुळे पाठीमागून शर्ट टॉप करायला सुद्धा कष्ट घेतले नाही मी. व्हेरी हुशार. एवढा चांगला फॅशन सेन्स आहे माझ्याकडे हे सुद्धा मला आजच कळतंय. बट मी एवढे चांगले कपडे घालून बाहेर का नाही गेले? नेहमी 2-4च कपडे असतात माझ्या तेच घिसेपिटे तेच घालत राहते. एवढा चांगला फॅशन सेन्स आहे गाईज माझ्याकडे, म्हणजे ॲव्हरेजच एवढा चांगला पण नाही, बट तरी पण मी कधी कपडे घातलेच नाही एवढे चांगले. काय फायदा नुसते वॉर्डरोबमध्ये ठेवून. तर हा टॉप मी आता रिसेंटच्या व्हिडिओमध्येच घातला होता. बट सो आज मी ह्यावाला लॉंग स्कर्ट घातले. माहिती आहे गाईज 1 ते 1.5 वर्षापूर्वी मी नाशिकला गेले होते, म्हणजे त्यानंतर पण गेले. बट तेव्हा आम्ही काकांकडे गेलो होतो आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं की स्वामीनारायण मंदिरला जाऊ. तर तिथे मी हा ॲस्थेटिक आउटफिट घालेल, म्हणजे हे वाला टॉप नाही, बट टॉप वेगळं घालणार होती आणि हे वाला स्कर्ट घालणार होती खास करून. कारण मी हे स्कर्ट घेतलं आहे आय थिंक 2 ते 2.5 वर्षापूर्वी, बट याला मी कुठेच बाहेर घातलं नाही आजपर्यंत. का घेतलं हेच मला कळत नाही, पण मला याचा कलर आहे ना, हे कॉम्बिनेशन खूप आवडलेलं. याच्यावरती माझ्याकडे व्हाईट टॉपसुद्धा आहे, बट मी हे घातलंच नाही. आय डोंट नो वाय. बट हे म्हणजे एवढं चांगलं नाही वाटत आहे. जरा हा टॉप वेस्टर्न वाटतं, हे खालचं इंडियन वाटते. असं जे जरा इस्कॉन टेम्पलला जातात तेव्हा हे अशी वाले स्कर्ट घालून तिथे जात राहत्या आणि हे असं एवढं चांगलं नाही वाटत आहे. बट याच्यावर हे टॉप मॅचिंग होत आहे थोडंफार, कारण हे जरा एकदम असं वेस्टर्न वाटते आणि हे खालचं जरा इंडियन अटायरमध्ये येते त्यामुळे. बट ठीक आहे, ओव्हरऑल म्हणजे ठीक आहे. एक तर हे कानातल्याच्या सुटण्या होते, बट आता किती वेळा चेंज करू मी त्यांना पण. सो आता दुसरं आउटफिट घालून दाखवते मी. तर सेम त्या स्कर्टवरती हे दुसरं टॉप घालून आली मी आता, पण मी तुम्हाला माझा फुल स्कर्ट दाखवते एकदा. सो गाईज दिस इज माय फुल स्कर्ट. फक्त त्या स्कर्ट तर एकदम चांगला आहे आणि आय डोंट नो मी इतक्या दिवस झाले याला बाहेरच का घातलं नाही आहे माहीत नाही. बट हे टॉप याच्यावर ठीक वाटते, म्हणजे आणि याच्यावरती जर फुल स्लीवचं टॉप असतं तर हे अजून चांगलं वाटलं असतं. जरा मंदिरात वगैरे घालायला, बट तरी पण असं मंदिरात वगैरे असं जातं तेव्हा घालायला हे खूप चांगलं आहे. असं कुठे फिरायला गेलं तेव्हा सुद्धा हे आपण घालू शकतो, बट फिरायला गेलं पाहिजे. नुसतं हे कपडे घरात घेऊन वॉर्डरोबमध्ये घुसून ठेवून याचा काहीच फायदा होत नाही आणि मी हेच करते आहे. बट आता याच्यावरती मी माझ्याकडे फुल स्लीवचं टॉप आहे ते मला घालून बघते आणि बघते हे कसं दिसतं. आत्ताच जस्ट 2 मिनिटापूर्वी तुम्हाला ह्या टॉपवर मी दुसरं स्कर्ट घालून दाखवलं होतं. बट आत्ता ह्यावाला स्कर्टसोबत मी हे वालं टॉप ट्राय केलं की टॉपसोबत स्कर्ट ट्राय केलं की स्कर्टसोबत टॉप ट्राय केलं, काहीतरी केलं. बट चांगलं वाटते, म्हणजे हे एवढं वाईट दिसत नाही आहे. आणि नॉर्मली ना मी खूप साऱ्या मुलींना बघितलेले ती ह्या टाईपचे जे स्कर्ट असतात त्याच्यावरती फुल स्लीवचे टॉप घालतात आणि याच्या कॉम्बिनेशनमध्ये व्हाईटच टॉप जाते. आय थिंक हे कॉम्बिनेशन चांगलं वाटतंय. फक्त याला थोडंसं असं त्याला ज्वेलरी वगैरे थोडंसं हे केलं, हेअरस्टाईल वगैरे चांगली केली तर हे अजून चांगलं वाटेल आणि हे कॉम्बिनेशन मी ट्राय करणार. फक्त मला कुठेतरी फिरायला जातं गाईच,
हे तो मैं ट्राय करके रहूंगी. म्हणजे हे खूप भारी वाटते, एकदम कम्फर्टेबल, ना कुठे टॅनिंग व्हायची गरज, ना टॅनिंग व्हायची चिंता, ना कशाची चिंता. एकदम इतकं भारी वाटतं हे. फुल लुकसाठी मला खूप लाभ झाला आहे गाइस. ये देखो गाइस, झूम करो झूम. दिख रहा है मेरा आउटफिट? ये देखो. इतकं सुंदर वाटतंय हे. ओ माय गॉड. बट माझ्याकडे अजून एक टॉप आहे आणि तो मला त्या जीन्सच्या स्कर्टसोबत एक ट्राय करायचं बाकी आहे. गाईज आय नो, व्हिडिओ मी सुरू केला तेव्हा काहीतरी वेगळं सांगितलं आणि सर लास्टला मी ट्राय करते आणि तुम्हाला दाखवते, मी ट्राय करते आणि तुम्हाला दाखवते. पण जाऊ दे, मला माझ्या फॅशन सेन्सवर कॉन्फिडन्स आला आहे. खूप दिवसापासून मी डोक्यात ठेवलं होती की मला कुठेतरी फिरायला जायचं, मी कपडे घालायला, पण फिरायला जायचं मुहूर्त आला नाही, कपडे घालायचं मुहूर्त आला नाही. बट व्हिडिओमुळे हे पॉसिबल झाले. आता लास्ट, एकदम लास्ट, याच्यानंतर काहीच नाही. लास्ट वाला आउटफिट बघा आता तुम्ही. काहीच आउटफिट अजून चेंज केला नाही आहे. बट हे वालं जॅकेट आहे ना, त्याच्यावरती इथे खूप सुंदर डिझाईन आहे. पाठीमागून काहीच नाही आहे आणि हे एकदम असं भारी, म्हणजे एकदम भारीच आहे. तर हे वालं जॅकेट कधी घेतलेलं माहिती का? 3 ते 3.5 वर्षांपूर्वी घेतलेलं आहे. नाशिकला राजधानी म्हणून एक दुकान आहे, तिथून घेतलेलं आहे. इतकं सुंदर आहे गाईज हे जॅकेट, इतकं सुंदर आहे. बट ते माझ्या आजपर्यंत कुठल्याच आउटफिटवर मॅच झालं नाही आहे, ना मी याला कुठे घालून गेली आहे. म्हणजे हे 3 वर्षापासून माझ्या वॉर्डरोबमध्ये पडले, बट मी याला घालूनच बघितलेलं नाही आहे, ना कुठे घालून गेली आहे. आता हे याच्यावरती चांगलं वाटतंय की नाही हे मला कळत नाही एवढं, म्हणजे कॅमेऱ्यात पण कळत नाही आणि समोर पण कळत नाही, कारण याचा हा इथला कलर खूपच डार्क वाटतोय. बट एक आउटफिट आहे माझ्या डोक्यात, त्याच्यावरती हे ट्राय करून बघते, मग तो आपला लास्ट आउटफिट. हा आहे आपला लास्ट आउटफिट. आय डोंट नो हा कसा वाटतोय, चांगला वाटतोय, वाईट वाटतोय. बट मी हे टॉप कशावरच ट्राय केलं नाही आणि हे एका इनरवरती ट्राय करून बघितलं. हे एवढंच चांगलंच वाटते. म्हणजे हा आउटफिट घालू की नको, कधी घालू, म्हणजे आउटफिट तर नाही म्हणू शकत, हे असं कव्हरअपसाठी जस्ट जॅकेट आहे. बट मला नाही कळत आहे, म्हणजे असं एकदम इकडं कॅमेरा तेवढं चांगलं वाटत नाही, पण आरशात ठीक वाटतंय. कॅमेरा चांगला नाही वाटत आहे, आरशात ठीक वाटतंय. आता हे आपण दोन्ही साईडने घालू शकतो. आता ह्या साईडने आय थिंक दिस इज बेटर. येस, मला नाही कळत हे कसं दिसतंय, चांगलं वाटतंय की वाईट वाटतंय, मला नाही कळत. आय डोंट नो. बट जस्ट फक्त घालून बघितलं गाईज. सो आय डोंट नो कसं दिसतंय, वाईट दिसतंय, चांगलं दिसतंय, की नाही, कुठे घालून जाते की नाही माहीत नाही. एवढं चांगलं दिसतंय, वाईट दिसतंय, किती वेळा बोलली मी. सो हा होता माझा आजचा फॅशन स्किलचा व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला माझे सगळे सस्ते फॅशन स्किल्स असं नाही म्हणू शकत, थोडी आज अपग्रेड झाली असं मला वाटतंय आज. तर हे सगळे फॅशन स्किल आज मी तुमच्यासोबत शेअर केले. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तुम्ही खूप सारे कमेंट करताय, चॅलेंज व्हिडिओ टाक, हा वाला व्हिडिओ टाक, कोणता वाला, हँड गॅगवाला टाक, परत नोज पुलिंगवाला टाक. आय नो मी सगळ्यांचे कमेंट्स रीड करते आहे. बट गाईज एक सांगू, आमचा चॅलेंजमधला थर्ड पार्टनर थोडा दिवस मिसिंग आहे, तर म्हणजे हरवली नाही आहे, बट सध्या समजून घ्या गाईज. तर तो टाकेल, लवकरच टाकेल. एकदम असं सांगू नाही शकत की मी आता टाकेल तेव्हा टाकेल, कारण आय डोंट नो आमचा थर्ड पार्टनर आम्हाला कधी अवेलेबल होतो आणि आम्ही कधी तो व्हिडिओ टाकतो. मलाच असं वाटतं यार सगळे कमेंट करता आणि मी व्हिडिओ टाकत नाही, बट लवकरच मी तो व्हिडिओ टाकेल. बाकी आजचा हा असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, बाकी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गाईज हेच असतं, जेव्हा तुम्ही असे कपडे चेंज करायचे किंवा तुमचे फॅशन स्किल दाखवायचे व्हिडिओ बनवतात, तेव्हा असा मी सगळा बेड फक्त कपड्यांनीच भरून टाकलाय. आता हा फक्त एकलौती मला साफ करायचं आहे. ओके बाय. आता फक्त इंट्रो काढायचं म्हणून मी या कानामध्ये इयरिंग घातलं आणि यात घातलं सुद्धा नाही आहे, कारण हाच कान दिसणार होता. यू नो, होशियार होय.